की आपण छान दिसावं, मस्त दिसावं, सुंदर दिसावं, आपले केस छान दिसावे, शाईन करावे, मऊसूत, मुलायम राहावे आपले केस. तर त्याच्यासाठी खूप लेडीज ज्या आहेत ना, तर खूप रेमेडीज ट्राय करत असतात. खूप काही-काही वेगवेगळ्या पद्धतीच्या वापरत असतात. तर सर्वात आधी मला वाटेल, की तुम्ही होम रेमेडीजकडे लक्ष द्या जास्त करून. घरगुती जेवढे काही उपाय तुम्हाला करता येतील, तर तुम्ही ते आधी करा. कारण होम रेमेडीज तुम्ही ट्राय करत राहा. मी सुद्धा खूप वर्षापासून होम रेमेडीज ट्राय करते. जसं-जसं हळू-हळू तुम्हाला सवय होईल होम रेमेडीज ट्राय करण्याची, तसं-तसं तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप तुम्हाला फरक दिसायला मिळेल आणि रेमेडीज सर्वात आधी ट्राय करा. तर काही-काही स्त्रिया असतात बघा, तर त्यांना होम रेमेडीज करायचं तर असतंच त्यांना, पण करतात. घरची जॉइंट फॅमिली वगैरे असते त्यांची, तर त्यांना करता येत नाही. अनकम्फर्टेबल त्यांना वाटतं आणि त्या करत नाही, दुर्लक्ष करतात त्याच्याकडे. तर तुम्ही संध्याकाळच्या टायमिंग असतो ना, तर तुम्ही सगळे झोपल्यानंतर तुम्ही कम्फर्टेबलपणे करू शकता. तर संध्याकाळच्या टायमिंगला असा जर प्रॉब्लेम तुमच्यामध्ये असेल, तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला करून बघा. आणि दिवसभर आपल्याला काही टाईम मिळतच नसतो आणि दिवसभर कोणी ना कोणी आपल्या घरी येतच राहते. तर तुम्हाला जर दिवसाचं कम्फर्टेबल नसेल, तर तुम्ही संध्याकाळचं 1 कप आणि तास 2 तास असं लावून ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही वॉश करा. नंतर तुम्ही झोपलात तरी चालेल. कारण संध्याकाळच्या वेळेला कोणी डिस्टर्ब तेवढं नाही करत. तर तुम्ही होम रेमेडीज आहेत ना, तर त्या चेहऱ्याला अप्लाय करायचं असतं, आपल्या स्किनला, हेअरला. तर काहींना कम्फर्टेबल वाटलं नाही, तर तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला सुद्धा केला तरी काही प्रॉब्लेम नाही. तसं करू शकता. जर तुम्हाला टायमिंग सकाळचं मिळत नसेल, तर तसं करू शकता तुम्ही. तर अनकम्फर्टेबल वाटतंय घरी करायला, तर त्यांचं तसंच राहून जातं बघा. तर तसं तुम्ही करू नका. स्वतःकडे पहिला लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीने स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वतःच्या आरोग्यात मी कुठली साडी घालू, मी काय घालू, असं चर्चा वगैरे असतंच स्त्रियांची बघा. ते अगोदरच ठरवतात, मी कसली साडी घालू, बांगड्या कुठल्या घालू, असं ती ठरवूनच ठेवत असते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला छान दिसायचं असेल, तर तिनं आपल्या साड्यांकडे दागिने कुठले घालू तेवढं लक्ष देते ना, तेवढंच आपल्या स्किनला सुद्धा मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. वयानुसार स्किन ही थोडी वयस्कर वाटते आणि वयाच्या आधीच आपण थोडंसं वयस्कर वाटतो. त्याच्या आधी आपण स्किन केअर करा तुम्ही. होम रेमेडीज ट्राय करा. त्याच्याने खूप फरक पडतो. तर तुम्ही लग्नामध्ये असं गेला, तर तुम्ही स्वतः 4 दिवस अगोदर होम रेमेडीज करत राहा आणि तुम्हाला काही पैसे वगैरे लागणार नाही. होम रेमेडीज असतात त्या, पण त्यांचा रिझल्ट सुद्धा खूप छान आहे. जसं की दह्याचा उपयोग बघा. दही जर त्याच्यामधलं गाळून जर तुम्ही पेस्ट असते ना, तर ते आपल्या चेहऱ्याला जर लावलं, तर ते आपला चेहरा ग्लो करतो. दही काही सर्वांच्या घरात असतं. तुम्हाला करायला काय हरकत आहे? आता मार्केटमध्ये किंवा कॉस्मेटिक शॉपमध्ये मिळतं बघा, रोज वॉटर, तर ते सुद्धा तुम्ही आणून लावू शकता. तर त्याचे सुद्धा काही पैसे जास्त लागणार नाही. एक 50 30 रुपये लागतील त्यासाठी. पण छोट्या-छोट्या ह्या गोष्टी आहेत ना, खूप तुम्हाला इम्पोर्टंट आहे. तुमच्या स्किनला खूप छान ग्लो देऊन जातात. तर तुम्ही ह्या रोज वॉटर म्हणा, ग्लिसरीन म्हणा, परत खूप साऱ्या अशा होम रेमेडीज आहेत बघा. तर तुम्ही ट्राय करत राहा आणि जास्त महागडे प्रॉडक्ट वापरण्याची सुद्धा काहीच गरज नाही तुम्हाला. छोटे-छोटे असे प्रोडक्ट्स असतात ना, तर तुम्ही ते आणून ठेवा आणि ते सातत्याने त्याचा उपयोग करत राहा तुम्ही. तुमची स्किन असते ना, ती मेंटेन ठेवण्यास तुम्हाला खूप मदत होते. आपण विचार करतो बघा, तेवढे महागडे प्रॉडक्ट कसं आणणार, काय करणार, आपल्याला परवडत नाही. असं तुम्ही करू नका. पण छोट्याशा गोष्टीमध्ये आपण खूप काही मोठं करून दाखवतो. तशाच प्रकारे तुम्ही असे मेंटेन ठेवलं पाहिजे. आपलं स्किन जे असते ना, हेअर मेंटेन ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी स्किन रिलेटेड असे होम रेमेडीज तुम्ही करत राहा. जसं की एलोवेरा आहे बघा. एलोवेरा काही आपल्या कुंडीमध्ये वगैरे जमीन आपण लावूनच ठेवतो. त्याचा सुद्धा पुरेपूर आपण उपयोग करून घेतला पाहिजे असं मला वाटतंय. तर त्याला काही पैसे वगैरे काहीच लागणार नाही. फक्त तोडून आणायचं, फक्त करायचंच तेवढं आहे आणि त्याला 5-10 मिनिटं दिला तर कुठे फरक पडणार आहे तुम्हाला. तर तुम्ही झोपताना टाईम असेल ना, तर तुम्ही झोपताना सुद्धा करू शकता किंवा तुमचं काम असतं ना, सकाळच्या टाईमिंगमध्ये तुम्ही करा आणि सगळं काम आवरून झाल्यानंतर तुम्ही वॉश करू शकता. काम पण होईल आणि स्किन स्किन सुद्धा ग्लो होईल. तुम्हाला स्किन पण मेंटेन ठेवता येईल. तुमचं काम पण दोन्ही पण होऊ शकतं. तर तुम्ही तसं करू शकता. तुम्हाला कसं बरं वाटेल ना, तसं तर माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. ब्युटी रिलेटेड मी व्हिडिओ टाकेन. स्किन रिलेटेड म्हणा, हेअर रिलेटेड, तर याच्या रिलेटेड माझे व्हिडिओ तुमच्याकडे येतीलच. तर तुम्ही नक्की बघत राहा आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुढचे माझे जे व्हिडिओ येतील ना, खूप छान-छान वेगवेगळे असे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन आणि थोड्याच पैशामध्ये जास्त काही महागडे प्रॉडक्ट किंवा महागड्या वस्तू मी तुम्हाला घ्यायला किंवा वापरायला नाही सांगणार. अगदी थोडक्यातच आपण कसे सुंदर दिसू, आपला चेहरा जो आहे ना कसा ग्लो करेल, कसा मेंटेन ठेवता येईल, तर याच्या रिलेटेड मी तुम्हाला सगळं काही सांगेन. तर माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि चॅनलवरती तुम्ही नवीनच आला असेल, तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. खूप छान-छान तुम्हाला शिकायला सुद्धा भेटेल माझ्या व्हिडिओतून. तर चला तर मग हा व्हिडिओ कंटिन्यू करूया.
इथं मी 2 कांदे घेतलेले आणि आलं घेतलेलं. आलं आता हिवाळ्यामध्ये इझिली तुम्हाला मिळून जाईल. तर इथं मी बारीक वाटून घेतलेलं मिक्सरला. या होम रेमेडीज आहेत ना हेअर रिलेटेड, मग त्याच्यासाठीच वापरते गाळायसाठी वगैरे, कारण जास्त त्रास लागत नाही, पट्टदेशी गाळून होतं. आणि छोटी जी गाळणी असते ना त्याला खूप टाइम जातो आणि असं आपल्याला प्रेस सुद्धा करता येईल, जेणेकरून सर्व काही पाणी आहे ना कांद्याचं आणि आल्याचं ते छान पद्धतीनं गाळलं जाईल. त्याच्यासाठी मी मोठीच गाळणी आहे ना ती वापरते बघा. आणि एक कढई सुद्धा आहे माझ्याकडं तेलाची, तेल बनवायची, तर मी ती सुद्धा वापरते बघा. ह्या 2 वस्तू आहेत ना मी त्याच्यासाठीच ठेवलेलं आहे. इथं मी छान असं गाळून घेतलेलं आहे आल्याचं आणि कांद्याचं पाणी. आणि हे पाणी ना मी कॉटनच्या सहाय्याने लावते. कॉटनच्या सहाय्याने तुम्ही लावा, एकदम बेस्ट लागतं. पूर्ण रूटला लागतं आपल्या, म्हणून मी कॉटनच इथं घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा कॉटनच वापरा, किंवा स्प्रे बॉटल असते बघा, त्या स्प्रे बॉटल मध्ये हे पाणी ना ओतायचं आणि फक्त रूटला तेवढं स्प्रे करायचं. तुम्ही लेंथला सुद्धा वापरला तरी सुद्धा चालेल. तर हे पाणी मी माझ्या रूटला लावून घेणार आहे. आणि हे पाणी तुम्ही रूटला लावून झाल्यानंतर तुम्ही हेअर मास्क जो असतो ना मेथीचा, तर तो सुद्धा लावून घेतला तरी चालेल. तर ती रेमेडी मी तुम्हाला आणखीन केव्हा तर दाखवेन की ती पेस्ट कशी बनवायची मेथीच्या दाण्यांची आणि कशी आपल्या केसांना लावता येईल. तर इथं मी व्हिटॅमिन ई ची टॅबलेट घेतलेली आहे, 2 घेतल्या आहेत मी, याच्यामध्ये टाकून घेते. आणि ऑइल पण घेतलेलं आहे. ऑइल मी पॅराशूट ऑइल वापरते बघा इथं याच्यामध्ये. ते कोमट करून घेऊन झाल्यानंतरच मी याच्यामध्ये ते ऑइल घातलेलं. तुम्ही पण तसंच करा, थोडस कोमट करा भांड्यात एखाद्या ठेवून. आणि ऑइल जे असतं ना काचेच्या बॉटल मध्येच तुम्ही ठेवून द्या, आणि त्यात ते खराब होतं. तर काचेची बॉटल तुम्हाला मिळत नसेल तर सॉसची आपल्या घरी बॉटल असतात बघा, तर तुम्ही त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून तरी वापरू शकता तुम्ही. इथं मी कॉटन घेतलेलं आहे आणि सगळ्या माझ्या रूटला मी आता लावून घेणार आहे हे पाणी. खूप छान रेमेडी आहे, तर तुम्ही ट्राय करत राहा. आठवड्यातून 2 ही रेमेडी आहे ना, तर तुम्ही ट्राय करत राहा. आणि ऑइल पण करत राहा. ऑइल 2 ते 3 तास आपल्या केसांना ठेवून द्या आणि नंतर तुम्ही हेअर वॉश केला तरी चालेल. हेअर वॉश करताना तुम्ही सारखं सारखं हेअर वॉश करू नका. डेली आठवड्यातून 2 किंवा 3च वेळा आपले हेअर वॉश करायचे असतात. जर तुम्ही जास्त वेळा हेअर वॉश केला तर तुमचे केस गळू शकतात. तर आपली रेमेडी तयार आहे, आणि ही रेमेडी कशी ट्राय करायची मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये बघा. एक कॉटन घ्यायचा आणि त्या कॉटननेच ऑइल जे असतं ना ते स्कॅल्प वरती लावायचं, जेणेकरून सगळ्या रूटला आपल्याला छान असं व्यवस्थित लागू शकेल. किंवा तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असते बघा, अशा प्रकारची स्प्रे बॉटल मार्केटमध्ये मिळून जाते, तर तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये ती वॉटर आहे ना, तर ह्याच्यामध्ये टाकायचं आणि स्प्रे करायचं बघा. अशा पद्धतीने स्प्रे होतं ते, असं रूटला आपल्या असताना असं स्प्रे करून घ्यायचं. त्याच्याने सुद्धा खूप छान लागतं. आणि सर्क्युलर मोशन मध्ये असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी मसाज करते ना, हलक्यावरती मसाज करायचं, जास्त प्रेशर देऊन मसाज करायचं नाही. आणि जे हे आपले समोरचे फिंगर्स असतात ना त्यांच्याने असं सर्क्युलर मशीन फिरवायचं, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं मसाज केल्याने. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं ना आपला, तर केस सुद्धा छान राहतात आणि गळत सुद्धा नाहीत, केसांची वाढ सुद्धा होते. तर तुम्ही असं नक्की करा. मसाज तर केलीच पाहिजे, थोड्या वेळासाठी तरी मसाज तुम्ही करा, जास्त प्रेशर देऊन करू नका. आणि जे तुम्ही विंचरता तेव्हा तुम्ही लहान दाताचा कंगवा असतो ना, तर तुम्ही लहान दाताचा कंगवा वापरू नका. केसांमधले फाटे असतात ना ते गुंता होतो, तो सुटवण्यासाठी आपल्याला मोठ्या दातांचाच कंगवा वापरावा लागतो. तर तुम्ही मोठ्या दातांचा पहिला आधी कंगवा वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला विंचरायचा असेल ना, तर तुम्ही छोट्या दातांचा कंगवा वापरू शकता. आणि बाहेर जाताना जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाताना तेव्हा स्कार्फ बांधूनच जा. मोकळ्या हवेत केस सोडायचे नाहीत, कारण डस्ट पोल्युशन खूप असतं बाहेर, त्याच्याने सुद्धा केस गळतात. डस्ट सगळी आपल्या रूटला जाऊन बसते आणि तिथूनच स्प्लिट एंड्स पण होऊ शकतात त्याच्याने. तर टू व्हीलर गाडीवरती सुद्धा आपण बसतो तर केस वरती बांधूनच बसायचं. जेव्हा आपण गाडीवर बसतो बघा आणि केस आपले मोकळे असतात, तेव्हा वारा असताना त्याच्यामुळे एकमेकांत केस असे गुंततात आणि केसांचा आपला एकदम झाडू होतो बघा. तुम्हाला तर हा अनुभव आलाच असेल, प्रत्येकाला आलाच असेल. तर आपले केस मोकळे सोडू नका प्लीज. तर याच्याने भयंकर म्हणजे भयंकर अवस्था वाईट होते. संध्याकाळी जेव्हा आपण केसांना ऑइल करतो आणि पहिला विंचरतो तेव्हा खूप म्हणजे खूप सारे गळतात. तर अशी चूक तुम्ही कधीच करू नका.
तर हिटिंग स्टूल्स असतात बघा, तर हिटिंग स्टूल्स सुद्धा तुम्ही वापरू नका. कारण जास्त केसांना हीट दिली ना, तर केस डॅमेज होतात, स्प्लिटन्स सुद्धा होऊ शकतात, केस तुटतात, खूप गळतात आणि केसांची वाढ सुद्धा होत नाही हीट दिल्यामुळे. जेवढं तेवढं असेल ना, तेवढं तुम्ही टॉवेलच्या सहाय्याने सुकवू शकता किंवा फॅन असताना त्याच्या सहाय्याने तुम्हाला जास्त गडबड असेल तर तुम्ही सुकवू शकता किंवा टॉवेल घ्यायचं, तर डॅब-डॅब करतच तुम्ही ते सगळं पाणी असेल ना, तर तुम्ही ते त्याच्यामधून सुकवायचं. टॉवेल असतं ना, ते जास्त रफ करून आपलं डोक्यावरती असतं ना, तर रफ करायचं नाही. मुळं असतात ना रूटची, तर ती सुटतात आणि केस त्याच्याने सुद्धा गळू शकतात. जेवढं जेवढं असेल ना, आपल्या खाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे चांगल्या प्रकारे. खाण्याकडे लक्ष दिलं नाही, तर केस त्याच्याने सुद्धा गळू शकतात. वाढ सुद्धा होऊ शकत नाही. तर तुम्ही तुमच्या डाएटकडे सुद्धा लक्ष द्या चांगल्या प्रकारे. तुम्ही फळभाज्या, कडधान्य, फ्रुट्स असतात ते, परत नट्स असतात बघा. बदाम, काजू, पिस्ता, तर अशा प्रकारची फळं, नट्स तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. त्याच्याने सुद्धा खूप फरक पडतो. अंडी सुद्धा खाऊ शकता. त्याच्याने प्रोटीन मिळतं आपल्या केसांना. तर त्याच्यानंतर वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट्स असतात बघा, तर त्या सुद्धा केल्यानंतर आपल्या केसांना त्याच्याने हानी पोहोचते व काहींना ते सूट पण होत नाही. त्याच्याने त्यांना लवकर म्हणजे लवकर केस गळती सुरू होते. तर तुमच्या स्कॅल्पच्या स्कॅल्प चेक करून नंतर तुम्ही केला तरी चालेल. असं पटदिशी करायला जाऊ नका. डॉक्टरांना आधी विचारा. तुमच्या स्कॅल्पप्रमाणे ते तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन देतील. स्कॅल्प बघून त्यांना समजतं ते तर की कशाप्रकारे तुमच्या केसांना आपले केस गळू नये त्याच्यासाठी तुम्ही आधीच लक्ष दिलं पाहिजे आपल्या केसांकडे. त्याच्यासाठी होम रेमेडी ट्राय करत राहा तुम्ही. म्हणजे वेळेअभावीच आपल्याला काहीतरी करता येईल आणि हेअर रूट तर ते स्ट्राँग बनतील याच्यासाठी प्रयत्न करत राहा. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूयात. थँक यू. बाय.